नवीन वॉटर बॉटल, नवीन अभ्यास, नवीन वर्ग आणि पावसाळी अर्थातच पावसातच आपली नवीन शाळा सुरू होते, म्हणजेच नवीन छत्री सुद्धा सोबत जोडतेच. अगदी नाविन्यपूर्ण खरं तर सर्वच आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर तुम्हाला सर्वांना वेळ असतं जून महिन्यामध्ये, ते म्हणजेच क्रिकेटचं. ज्या क्रिकेटला चांगला इतिहास आहे, मागचे काही 40-45 वर्षाचा मुंबईचा खरं तर हा लोकप्रिय आवडीचा खेळ आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामध्ये सुद्धा सर्वांच्याच पसंतीस उतरलाय. रबर बॉल आणि रबर बॉलच्या याच संकल्पनेमध्ये आपण पाहताय स्वर्गीय जुईली तेजस म्हात्रे पुरस्कृत आदर्श ट्रॉफी 2025 आणि या स्पर्धेचा पहिला दिवस. मॅच नंबर आपण दुसऱ्या पोलमधनं खरे पाहता दुसरी मॅच आपण पाहताय. अगदी विजेते विजेते दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर षटकार लगावणारा फलंदाज मिस्टर आर्यन. याही वेळेला मात्र आडव्या पट्ट्यानं बॅटला खरं तर मी म्हणेन बॉल किंचितसा मिस टाइम झालाय, जिथे आपण पाहतोय की धाव मिळाली नाहीये. आर्यन आणि त्याच्या समवेत शुभम पाटील. नेक्स्ट मॅच मध्ये आपण जरूर कॉल करूया. क्रिया 11 सिद्धिविनायक भिंगारी आणि अद्वैत 11 KCC अंबापाडा. दोन्ही संघ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला करायचं टॉस. 3 षटकांचा हा सामना, म्हणजे 15 मिनिटांनंतर अगदी लगेचच तुमचा टॉस केला जाईल. अंबापाडा आणि भिंगारी आपण सज्ज राहायचंय. कॅप्टन रिप्रेझेंटेटिव्ह आमच्याकडे या. पहिला बॉल बीट केलं, त्यानंतर पेस ऑफ केलं. व्हेरिएशन करत असताना गोलंदाजांना दाखवून दिलं माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे खरं तर व्हेरिएशन आहे. आणि व्हेरिएशन बंद गोलंदाजी नेहमीच मी म्हणेन यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॉलिंग ट्रॅकवर ऋतुज. या वेळेला वेट वॉच पुल पुल पॉवरफुल ओव्हर द हिट 3 आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आर्यनची ताकद, त्याचं टायमिंग, त्याचं शॉट सिलेक्शन, चेंडूवरची नजर, हँड आय हेडचं कॉर्डिनेशन आणि संपूर्ण परिपक्व असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधनं आलाय. मोस्ट अवेटेड षटकार. पहिली 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर आलेला हा षटकार धावसंख्येचा आलेख आणि अकाउंट ओपन करत असताना बॅटिंग करणारी टीम जीवदानी बामणडोंगरी संघ सुरुवात करतोय. आर्यन इज बॅटिंग ऑन 8 आणि टीम बामणडोंगरी इज बॅटिंग ऑन 8. ऋतुज 3 चेंडू 6 धावा. पावसाची आज गैरहजेरी आपल्याला पाहायला मिळते, अनुपस्थिती. अशा पाटा विकेटवर खेळ सुरू असताना अजून एक वार. याही वेळेला उंच गेलाय बॉल. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे आणि पंच आम्हाला अपडेट करतायत दॅट शुड बी बिग मॅक्झिमम षटकार. अनदर हिट. इट्स अ क्लीन हिट नाव. आर्यन आणि शुभम मध्ये चर्चा होत असताना आपल्याला 44+ धावा काढायचे आहेत, कारण पुढच्या मॅच मध्ये आम्हाला क्वालिफाय व्हायचंय. त्याच्यासाठी थोडी विश्रांतीही मिळेल. जर का तुम्ही 44+ धावसंख्या काढली तर मात्र ऑटो क्वालिफिकेशन म्हणजेच मिळणार बाय. परंतु त्या अगोदर जिंकावं लागेल. जिंकण्यासाठी प्रयत्न करणारे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक्सपॅक्ट बॅटिंग करत असताना एका बाजूला आर्यन आणि त्याच्या समवेत शुभम पाटील. एक इम्पॅक्टफुल खेळ करतोय. चला, चेंडूची चाचपणी झाले असेल तर लगेच द्या. चार चेंडू 2 षटकार 2 डॉट संमिश्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आर्यन नाईक. हा फुलटॉस बॉल इनसाइड आउट. सुपर बॅटिंग. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीवर जाऊ नका. या खेळाडूकडे आहे कला, या खेळाडूकडे आहे कौशल्य आणि या खेळाडूकडे आहे कसब. आणि काय फटका सजवलाय पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. आउटसाइड ऑब्स्टिक बॉल. अतिरिक्त ताकद लावण्याचा प्रयत्न केला नव्हे तर फक्त टाइम केलाय आणि प्लेसमेंटच्या साह्यानं बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. स्वीपर हवा एंडच्या वरून बॉल गेला सीमारेषा पलीकडे आणि मिळणार हा 3रा सलगचा षटकार. आर्यन नाईक ऑन फायर. 18च्या 18 धावा. महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटचा बॉल. गती कमी केली आणि बॉलला रीड केलंय. सुपर बॅटिंग.
पहिले 2 चेंडू डॉट आणि सलगचे 4 चेंडू, 4 षटकार लगावत असताना आपली गुणवत्ता, आपलं पोटेन्शियल, कॅलिबर आणि स्किल आर्ट दाखवत असताना त्याच्याकडे असलेलं शॉट सिलेक्शन आणि त्याचबरोबर आपल्या खेळातील नजराणा पेश केलाय तो आर्यन नाईकनं. आणि त्याच्या बॅटमधनं सलगचे 4 चेंडू आणि 4 चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात थोडी डलमलीत झाली होती, शेवट मात्र झणझणीत झालाय. तो खरे पाहता बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आर्यन नाईक ऑन अ फायर. सहा चेंडू आणि 24 धावा. त्यानंतर मात्र इथेही एकच धाव मिळणार, स्ट्राईक रोटेट होईल. 4 चेंडू 4 षटकार लगावलेत. 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा विक्रम त्याच्या बॅटमधनं येईल का? कारण आता नवीन गोलंदाज आहे, त्याही गोलंदाजावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होईल जरूर. मनात आत्मविश्वास असेल आणि एकाग्र चित्तेने जर का तुम्ही खेळ साकारला ना, तर क्रीडांगणामध्ये अशक्य असं काही नाहीये. येतील का ते 2 षटकार आणि येतील का 6 चेंडू मध्ये 6 षटकार आणि करेल का तो हा विक्रम? नाव आहे मिस्टर आर्यन नाईक ऑन अ स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये शेवटच्या 4 चेंडू मध्ये सलग 4 चौकार आलेत. या षटकामध्ये पहिल्या 2 पूर्वार्धामध्ये चेंडूमध्ये तो कशी फलंदाजी करेल, ते 2 षटकार येतील का? षटक क्रमांक 2 मध्ये आलाय सार्थक घरत, रफ्तार के सौदागर, आणि तो मारून देणार नाहीये. त्याच्याकडे आहे खर तर गुणवत्ता आणि त्यानं ती गुणवत्ता सादर केली आहे. अंडर 19चा हा खेळाडू, अगदी कमी वयामध्ये आपल्या स्वप्नातली बाईक जिंकणारा हा खेळाडू. आपलं व्हेरिएशन, फलंदाजी, गोलंदाजी, नेतृत्व कौशल्य, तिने डिपार्टमेंट मध्ये चांगला रोल डिफाईन झालाय आणि आता मात्र आपल्या टीमसाठी खेळ करतोय. ओ इथे मात्र लाईन मिस करतायत का? हो, पंच आम्हाला अपडेट करतील. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉलना धावसंख्येमध्ये होईल भर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 26-26 या आकड्यावर. 3 षटकांचा सामना. अगदी आपण पाहिलं तर दुसरं षटक प्रगती पथावर. सार्थक मिस्टर बायकमॅन ऑन टू द बॉलिंग मार्क, राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला चांगला कनेक्ट केला बॉल. ओ बॉय, इट्स अप इन द स्काय and that should be another hit. It's a mighty maximum. Another षटकार 6. धावसंख्या 6 ने पुढे जाईल, पोहोचेल ती 32 या आकड्यावर. प्रिपरेशन फार छान आहे, प्रॅक्टिस फार छान आहे, परसिस्टन्सी म्हणजे चिकाटी. P फॉर प्रिपरेशन, P फॉर प्रॅक्टिस अँड P फॉर परसिस्टन्सी. आणि हे सर्व काही आहे ते आर्यन नाईककडे, आणि म्हणूनच की का आतापर्यंत तो यशस्वी ठरलाय. 5 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि तब्बल 30 या आकड्यावर तो खेळ करतोय. जवळजवळ 99% ऑफ द टोटल स्कोर कॉन्ट्रीब्युशन मात्र आर्यनच्या बॅटमधून आलाय. ही जबाबदारी, आणि आज मात्र संपूर्ण टीमला लीड करत असताना ओपनिंग स्पेशालिस्ट हा फलंदाज, पॉवरफुल स्ट्रायकर. हो, जलद गती बॉल येऊ दिलं, परंतु बॅट फिरवायची हिम्मतच झाली नव्हे. मी म्हणेन जसा बॉल पॉपिंग क्रीज क्रॉस केली, लगेच त्यांनी पंचांकडे पाहिलं. त्यांच्याकडे आशाभूत नजरेने पाहत असताना अपील केली वाईट साठी, परंतु अपील खरास झाली आहे. मात्र इथे मात्र हा डॉट बॉल आलाय. आतापर्यंत फेकले गेलेले 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. 4 मध्ये आतापर्यंत 1 षटकार, एक वाईट, 2 डॉट आणि 1 सिंगल धाव. हो, यावेळेला मात्र नक्कीच अवे फ्रॉम द रीच, बराच दूर फेकला हा बॉल. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या 34. यावेळेला आडव्या पट्ट्यानं बॉलला उडवलाय. मनात चिकाटे आणि दृढ निश्चय जर का तुम्ही असाल तर तुमच्यासाठी आकाशातील तारका सुद्धा जागा सोडतील. क्या बात आहे. आणि काय फलंदाजी साकारतायत आर्यन नाईक ऑन अ फायर. मॅक्झिमम षटकारांमध्ये डील करतोय. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत तब्बल 6 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत
आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गुणवत्ता ठासून भरलेला गोलंदाजाला मार पडलाय. रन संख्या 40. या वेळेला मात्र नक्कीच लाईन आपण पाहूया. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा अपडेट करतील. एका बाजूला मात्र नो बॉल आणि आमचे मेन पंचांच्या भूमिकेमधून हा व्हाईट बॉल म्हणजेच काय तर नो बॉल मात्र कन्सिडर केला जाईल. नो बॉल म्हणजे काय तर फ्री हिट असणार आहे. नेक्स्ट बॉलवर यॉर्क बॉल तुम्हाला चेंडू हाताळावा लागेल. वाईट यॉर्क चेंडू हाताळला तर धावा येणार नाहीत. हो गुडलॉन स्पॉट वरनं बॉल अगदी खाली बसलाय. चांगली गोलंदाजी चांगली गती आणि बायचा इशारा पंचांचा आलाय. आफ्टर व्हेरी लॉंग टाइम हे षटक मात्र संपलंय. या षटकामध्ये तब्बल 2 षटकार आपण पाहिले. काहीशे व्हाईट बॉल 1 नो बॉल आणि त्यानंतर काही डॉट बॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. संमिश्र गोलंदाजी आणि या षटकामध्ये एकूण धावा आल्या 16. पहिल्या षटकामध्ये 24 दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 16 आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती तब्बल 42. चला टीम भिंगारी कॅप्टन आला असाल तर लगेच आम्हाला रिपोर्टिंग करून घ्या. आणि टीम अंबापाडा कॅप्टन तुम्ही उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करून घ्या. टॉस करायचं आपल्याला 3 षटकांच्या अखेरीस 6 चेंडू म्हणजे 5 मिनिटांचा अवधी. तुम्हाला यावं लागेल. स्पर्धेचा नियम आहे. आर्यन नाईक शेवटचा षटक स्लॉग हिटिंग साठी ओळखला जातो. पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाज. ही हॅज द ॲबिलिटी टू हिट द बॉल ॲट एनी कॉर्नर ऑफ द ग्राउंड. 6 हिटिंग ॲबिलिटी असणारा फलंदाज ऑन अ स्ट्राइक आणि त्याच्या बॅटमध्ये अजून एक वार. बॉल किती लांब गेलाय पाहूया. लांबच लांब आणि उंचच उंच. या खेळाडूचा प्रेझेंट परफेक्ट आहे आणि फ्युचर ब्राईट आहे. अँड द नेम इज मिस्टर आर्यन नाईक ऑन अ फायर. बॅक टू बॅक सिक्सेस. 6 रन संख्या पोहोचेल 48 वर 48. स्पर्धेचा आपल्याला 3 षटकामध्ये क्वालिफायर मॅच साठी मात्र जो नियम आहे हायएस्ट स्कोरचा तो मात्र नक्कीच गाठला गेलाय. कारण मागच्या मॅच मध्ये 44 हे खरं तर हायएस्ट टोटल होतं. आता मात्र टोटल तिसऱ्या षटकाच्या उंबरठ्यावर असताना आपल्याला पाहायला मिळतंय ते 49. आर्यन नाईक त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास सांगतोय खर तर मी फक्त तोडफोड मारझोड याच रणनीतीनं खेळ करणार आहे. बॉल हव्यामध्ये नोमॅन्स रिझन कडनं बॉल गेलाय डिक्लेअर झोन कडे आणि येईल ही एक धाव. स्ट्राइक रोटेट होईल. शुभम येतील. इकडे आड तर तिकडे विहीर असं मात्र नक्कीच फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला शुभम पाटील जो देखील मोठमोठे लांबच लांब आणि उंच उंच षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या इकडे क्षमता आहे आणि तोही मात्र षटकारांमध्ये डील करू शकतो. थांबवेल का गोलंदाज या फलंदाजाला. नाव आहे आर्यन म्हात्रे. आर्यन मडवी. And now the contest is Aryan versus Aryan. एका बाजूला फलंदाज आर्यन नाईक एका बाजूला आर्यन मडवी. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 51. 14 चेंडू आणि 43 वर खेळ करतोय. त्याच्यामध्ये अजून 6 धावा ऍड करूया. ओहो हो मॅच मध्ये इम्पॅक्टफुल खेळ. स्ट्रायकिंग बॅट्समन and he has a golden chance to get his maiden 50 ऑफ आदर्श ट्रॉफी 2025. रबर बॉल फॉर्मॅट मध्ये पहिल्याच दिवसामध्ये खेळ साकारतोय. 15 चेंडू मध्ये 49 धावा आणि अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. What a knock this is. A magnificent batting and this is first 50 of the tournament. समोर कॅमेरा आहे आर्यन. कॅमेराकडे पहा आणि प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारा. एकदा जोरदार टाळ्या आर्यन नाईक साठी पाहायला मिळेल आपल्याला स्क्रीनवर. 16 चेंडू 50 धावा. तब्बल षटकार ठोकले त्याने 8 आणि डॉट फक्त 3 आणि अगदी आपण पाहिलं तर 312च्या स्ट्राइक रेटनं अफलातून खेळ साकारत असताना आपल्या खेळातील नजराणा त्यानं पेश केलाय. षटकारांचे आतषबाजी कारण जे आपल्याला पाहायला मिळाले. आर्यन नाईक ओ शेवटचा बॉल आणि किती मिळणार. पंच आम्हाला काय अपडेट करतील. मिळणार एक की मिळणार षटकार आणि मिळालाय तो षटकार. 2 एंड द फर्स्ट इनिंग. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती तब्बल 64 म्हणजे 64
आणि 65 धावांचं एक मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे 65 धावांचं आव्हान पेलवतील का पाहूया आपण. चिर्ले टीम लगेचच आपण फिल्डिंग बॅटिंगसाठी मात्र लगेचच आपण